आज माणूस मेल्याच्या नंतर त्याला जाळलं जातं, त्याचं सगळं जळतं, पण त्याचे हाडं मात्र जळत नाही. बरोबर आहे ना? हाडं जळत नाही. हाडं का जळत नाही? तर त्या आईच्या दुधापासून आणि कॅल्शियम पासून दष्टाने पुष्ट झालेली. ज्याला अग्नी सुद्धा जाळू शकत नाही, हे मातेच्या दुधाची ताकद आहे आणि मातेच्या दुधाचं मोठेपण. ज्याला अग्नी जाळू शकत नाही. मोहिंजोदाडो आणि हडप्पा संस्कृतीचं उत्खनन झालं. हजारो वर्षापूर्वीचे हाडांचे सापळे सापडले. अरे लोखंड जमिनीत पुरून राहिलं तर लोखंडाची माती होते, सोनं जमिनीत पुरून राहिलं तर सोन्याची सुद्धा माती होते. पण लाखो वर्ष माती खाली दबून ज्या हाडांची माती करू शकली नाही, हा फक्त मातेच्या दुधाचा चमत्कार आहे. फक्त मातेच्या दुधाचा चमत्कार. जोपर्यंत माये तोपर्यंत आपल्यासाठी प्रेम आहे रे माझ्या दादांना. विनंती असेल माझी सगळ्या भगिनींना, एखादीला कुटुंबात जर त्रास झाला, सासूरवाद झाला ना, तर सहन करायला शिका माईबाप. सहन करणारा एक दिवस देव होतो, देवच नाही तर महादेवही होतो. सहन करणारा 4 दिवस असतात. एकदा हारल्याने कोणी फकीर होत नाही, एकदा जिंकल्याने कोणी सिकंदर होत नाही. सूर्याने कधी चंद्राची बरोबरी करायची नाही आणि चंद्राने सूर्याची बरोबरी करायची भाषा कधी करायची नाही. चंद्र सुद्धा चमकणारा आहेच, सूर्य सुद्धा चमकणारा आहेच. चंद्र चंद्राच्या जागेला चमकवत असतो, सूर्य सूर्याच्या जागेला चमकवत असतो. फक्त आपली आपली वेळ यावी लागते. चंद्राची वेळ आली की चंद्र सुद्धा चमकतो आणि सूर्याची वेळ आली ना तर सूर्य सुद्धा चमकतो. दिवस फिरत राहतात, प्रत्येकाचे दिवस येतात. सहन करा, यही भी दिन चले जाएंगे. फक्त विनंती असेल तुमच्या समोर मला, एवढं वाक्य प्रत्येक माता भगिनीने पदरात घेतलं ना तरी कथा सार्थकी झाली गड्या माझी. वाक्य माझं तुमच्या पदरात घ्या माईबाप. घरात किती त्रास झाला ना तर तो त्रास गटागिटा गिळत जा. त्या त्रासाला कंटाळून जर तुम्ही फाशी घेत असाल, त्या त्रासाला कंटाळून जर तुम्ही पाण्यात उडी घेत असाल, त्रासाला कंटाळून तुम्ही जर घासलेट अंगावरती घेत असाल, 2च गोष्टी घडतात. माईबापाला लेक राहत नाही, लेकराला माय राहत नाही. याचं काय घेऊन बसले तुम्ही? हे 6 महिन्यात वर्षात दुसरी आणते, याचं काय घेऊन बसला तुम्ही? 2च गोष्टी घडतात फक्त. आपलं लेकरू पोरकं होतं गड्या आणि दुसऱ्याच्या हाताखाली आयुष्यभर त्या लेकराला किती वनवास सहन करावा लागतो माईबाप. अरे रामाचा वनवास तर फक्त 14 वर्षाचा होता, पण बिना आईच्या लेकराला ना आयुष्यभर वनवास आणि वनवास सहन करावा लागतो. आई असेल ना, लेकराला म्हणता येतं आई मी ही भाजी खाणार नाही, मला हे आवडत नाही, मला दुसरं पाहिजे. जर लेकरू जेवत नसेल तर माय त्याच्या पाठीमागे फिरते, सगळ्या घरात फिरते, अंगणात फिरते, पण लेकराला 2 घास खाऊच घालते माय. बाकीच्यांना काय घेणं देणं असतं. लेकरू आईच्या अंगा खांद्यावर खेळू शकतं. आई असेल तरच लेकरू लाडात येतं. दुसऱ्याच्या अंगावरती लेकरू लोळू शकत नाही, खेळू शकत नाही. आईचं प्रेमच काही वेगळं असतं माईबाप. जगात कदाचित सगळ्या नात्याची उणीव भरून काढता येईल गड्या. बायको वारली तर दुसरी करता येते, बहीण एक नाही तर दुसरी मांडलेली मांडता येते एखादी, पण एकदा आई गेली ना खऱ्या अर्थाने माणसाचं सर्वस्व जातं गड्या, लुटल्या जातो तो माणूस. म्हणून तर म्हटले जगाचा मालक आहे पण त्याच्यापेक्षा आपण भाग्यवान आहेत आपण. स्वामी तिन्ही जगाचा आई विना भिकारी. जगाचा मालक आहे पण त्याच्याकडे एक गोष्ट नाही. जगातली सगळ्यात मोठी संपत्ती तुमच्या माझ्याकडे. आपण भाग्यवान देवापेक्षा, कारण आपल्याकडे आई. 10-12 दिवसापूर्वी आई वारली. शर्ट माळालेला होता. इतकं मॅडमने मारलं पोराला, इतकं मारलं, पाठीवरती वळ उमटले. बजावलं मॅडमने, खबरदार उद्यापासून जर मळके कपडे घालून आला तर धुतलेले स्वच्छ कपडे घालून यायचे
आणि त्याच्याशिवाय वर्गात बसायचं नाही. पोराने दप्तर उचललं, खांद्यावरती घेतलं, घरी नाही गेला तो, सरळ गेला स्मशानात. 10 दिवसापूर्वी ज्याची माय तिथं जाळली होती ना, जिथं पुरली होती, जिथं जाळली होती, घरचे सांगत होते आई आता कायमची झोपली, आई आता देवा घरी गेली, आई येणार नाही आता. काय कळत होतं त्याला आणि लेकराला? सरळ गेला स्मशानामध्ये, दप्तर खाली टेकवलं, खाली बसलं लेकरू आणि म्हणू लागला, आई तुझी जर झोप झाली असती तर चल ना ग घरी. आई आज 12 दिवस झाले तू गेल्यापासून, पोटभर जेवलाय का मला कोणी विचारलं नाही का आई? झोपलाय का कोणी विचारलं ना ग आई? तू जशी आंघोळ घालायची ना तशी प्रेमाने मला कोणी आंघोळ नाही घातली का आई? आई बघ ना माझे कपडे सुद्धा कोणी धुतले नाहीत ग स्वच्छ. आई बघ ना मॅडमने किती मारले मला, शर्ट काढला पोराने आणि पाठ आईकडे गेली. बघ ना आई, बघ ना मॅडमने लई मारलं ग. तुझी झोप झाली असली तर घरी चल ना आई, चल ना घरी. सगळ्यांच्या प्रेमाची बरोबरी करता येईल माय बाप, पण आईचं प्रेम कधी तराजूत मापता नाही येणार गड्या. आईचं प्रेम कधीच तराजूत मापता येणार नाही. कोजागिरीचा दिवस होता. लेकराच्या अंगात जरा कणकण होती, ताप भरला होता अंगात. सगळे दुधावाले गडावरती दूध घेऊन जात होते. नवरा मोहिमेवरती गेला होता आणि पोटा पाण्याचा प्रश्न म्हणून दूध विकणं तर गरजेचं होतं. लेकराला सोबत घेऊन जावं तर उन्हात अनात माझं लेकरू उन्हात घेऊन बसावं लागेल, आणि दूध विकावं नाही तर उद्याची चूल पेटली जाणार नाही. सगळे दूध घेऊन जात होते. अर्धा दिवस झालेला होता. मी दूध घेऊन गेलं पाहिजे गडावरती. हिरकणी नावाच्या आईने आपलं लेकरू पाळण्यात टाकलं. शेजारणीला बोलवलं आणि सांगितलं, आई माझ्या लेकराकडे लक्ष द्या, आता जाते आणि डेराभर दूध विकून येते. गवळण दूध घेऊन निघाली, गडावरती पोहोचली. संध्याकाळचा समय झाला, दूध विकायला उशीर झाला. संध्याकाळ झाला, सूर्य अस्तमानाला गेला. गवळण त्या हिरकणीच्या लक्षात आला, त्या गडाचे दरवाजे लावले जातील. माझं लेकरू घरी माझी वाट पाहत असेल पाळण्यात, माझं लेकरू आजारी घरी पोहोचलं पाहिजे. मुख्य दरवाजाच्या दिशेने गवळण पळत होती, हिरकणी पळत होती. पण सूर्य अस्तमानाला गेला आणि राजांचा आदेश होता, जेव्हा दिवस मावळला जाईल त्यावेळी गडाचा मुख्य दरवाजा कायमचा बंद करण्यात येईल. तो सूर्योदयापर्यंत उघडला जाणार नाही. गडाचा दरवाजा बंद झाला आणि पळत पळत हिरकणी आली, पण दरवाजे लावलेले दिसले. विनवणी करू लागली, अहो भाऊ दरवाजा उघडा, मला खाली जायचंय. सांगितलं, ताई राजाचा आदेश आहे. आणि दरवाजा जर उघडला, आता सगळे दरवाजे कटिबद्ध बंद केले, उघडता येणार नाही. आणि दरवाजे जर उघडले ना तर राजाच्या आज्ञेचं उल्लंघन होईल. ताई साहेब क्षमा करा आम्हाला, पण दरवाजा मात्र उघडला जाणार नाही. इथेच राहून आजची रात्र मुक्काम करा. हिरकणी रडत होती, नाही भाऊ माझं लेकरू छोटस आहे, ते घरी पाळण्यात टाकले, माझं लेकरू आजारी आहे आणि मी गेलं पाहिजे. अहो दिवसभर पासून उपाशी माझं लेकरू माझी वाट पाहत असेल, माझं पाखरू माझं पाडच माझी वाट पाहत असेल, मी गेलं पाहिजे, मला जाऊ दे हो भाऊ. पण गडाचे दरवाजे मात्र उघडायला तयार नव्हते. एके ठिकाणी मुक्काम केला पण डोळ्याला डोळा लागेना. अरे व्यायलेली एखादी गाय असेल आणि तिचं शेतात चारायला पाठवली ना तर शेतामध्ये वासराच्या आठवणीने गाय व्याकुळ होते आणि घरी गोठ्यामध्ये ते वासरू हंबरडा फोडतं. ते वासरू गायची वाट पाहतं
आणि गाय सुद्धा लेकराची त्या वासराची वाट पाहते. हिरकणीच्या डोळ्याला डोळ्या लागेना, चैन पडेना. कुठून तरी रस्ता पाहू लागली. खाली जाता येतंय का? समोर फक्त आईचं लेकरू दिसत होतं. किती प्रेम असतं गड्या माईचं लेकरावरती. यापेक्षा कुठल्या जगातला दृष्टांतच नसेल. आणि नाही, आईच्या प्रेमाचा दाखला. धडपडत होती, इकडे तिकडे पाहत होती. गडावरून खाली गाव पाहत होती, तर खाली घर फक्त मुंगी सारखी दिसत होती. आता काय करा, उडी मारावी की काय? पण विचार करायची, उडी मारावी आणि खाली जाईपर्यंत मीच जर मेले तर लेकराला मी जगले पाहिजे ना. कुठून तरी कड्या कापरीतून रस्ता पाहत होती. एक पडलेला कडा होता. निर्धार केला, आता जगू नाही तर वाचू, पण माझं लेकरू मला भेटलं पाहिजे, माझं लेकरू मला दिसलं पाहिजे. कधी एकदा छातीला त्याला लावते. प्रेमाचा पाजर फुटू लागला तिचा, प्रेमाचा पाना फुटला. माझ्या लेकराला मी भेटले पाहिजे, माझ्या लेकरापर्यंत मी गेले पाहिजे. तुटलेला कडा होता आणि त्या कड्यावरून खाली उतरायचा प्रयत्न करू लागली. उतरायचा प्रयत्न करू लागले ना, अचानक पाय घसरला, दगड घसरला, तोल गेला. जशी घसरत घसरत आली, देवा एका झाडाला येऊन अडकली. आता बस, आता मी मेलेच, जगणार नाही. आता लेकराला माय उरली नाही. डोळे झाकले, एका झाडाला अडकले, एका झुडपडाला अडकली. डोळे उघडून पाहिलं तर जिवंत होती. देवाच्या धन्यवाद मानत होती. देवा, मला आता वाटलं कायमची मी मेले, पण एका झुडपडा अडकली. त्या झुडपाला सोडलं, पुन्हा पुढचा रस्ता चालू लागली. पुन्हा घसरत होती. काट्या कुपाट्या तो ओरडत होत्या. अंगाचे वस्त्र फाटले होते, अंगाला ओळ वरखडले होते, अंगाला जखमा झाल्या होत्या, रक्त वाहत होतं, केस विस्कटले होते, पदर फाटलेला होता, साडी फाटलेली होती. कशी तरी ओरंगळत, कुठेतरी झुडपाला अडकत, काट्या कुट्याच्या रस्त्यातून कुठेतरी पाय घसरत घसरत विचार करत होती, आता जर खाली पडले तर खाली सगळं जंगलच आहे, आणि वाघाच्या सिंहाच्या जर तावलीत पडले ना तर मला तोडून तोडून खातील, मला फाडून खातील. पण समोर दिसत होतं ते फक्त लेकरू. आतापर्यंत दिसत होतं मरण. पण ज्यावी आई लेकराच्या आठवणीनं व्याकुळ होते ना, तिला मरणाचं काही वाटतच नाही गड्या, मरणाचं काही वाटतच नाही. मरणाला सुद्धा जिने आडवा पाडलं आणि समोर लेकरू दिसत होतं. काट्या कुट्याच्या रस्त्यातून येऊन पोहोचली, गडाच्या खाली आली. रात्रीचा समय होता, आता पहाट झाली होती. रातकिड्यांची किरकिर, नाना प्रकारचे जंगलातील जनावरांचे आवाज, सिंहाच्या डरकाळ्या, वाघाच्या डरकाळ्या. जीव कसा बसा तरी वाचवत वाचवत घरी आली. धाडकन दरवाजा उघडला आणि पाळण्यातले लेकरू जवळ उचललं, छातीशी लावलं. प्रेमाचा पाजर फुटला. गालाची मुकी घेऊ लागली, त्याच्या तोंडावर हात फिरू लागली, त्याच्या पाठीवरून हात फिरू लागली, त्याला आपल्या छातीला धरू लागली. जर गडावरच राहिली असते ना तर माझं लेकरू व्याकुळ होऊन मेलं असतं, आणि मी जर सिंहाच्या कोल्ह्याच्या वाघाच्या हाती लागले असते ना तरी माझं लेकरू पोरकं झालं असतं. काट्या कुट्याचा रस्ता पार करत जिने स्वतःच्या लेकराची भेट घेतली, या स्वराज्यामध्ये एक माय होऊन गेली. तिचं नाव होतं हिरकणी. ज्या दिवशी गडाचे दरवाजे उघडले गेले दुसऱ्या दिवशी, आणि सगळे गडकरी, सगळे नोकर चाकर वाट पाहू लागले, कारण पहिल्यांदा सोडायचं होतं त्या हिरकणीला. संध्याकाळच्या समयाला विनवणी करत होती माय हिरकणी नावाची. तो वाट पाहत होता. नोकर ज्याने गडाचा पहिल्यांदा दरवाजा उघडला, कुठे गेली हिरकणी, कुठे गेली हिरकणी, कुठे गेली हिरकणी. शोधाशोध चालू झाली. 2-4 जणांना सांगितलं, काल आम्हाला गडावर उडी मारताना दिसली होती, कुणी सांगितलं गड चढताना दिसली होती. फरमान काढलं, आदेश पोहोचले हिरकणीच्या गावामध्ये, गडाच्या पायथ्याशी
राजाचे सैन्य घरी आले आणि हिरकणीला गडावर नेण्यात आलं. राजाच्या समोर जाऊन उभी राहिली हिरकणी, मुजरा करत होती राजाला. राजाने विचारला, काय तुझं नाव? तिनं सांगितली, राजे हिरकणी नाव आहे माझं. माझं मालक मोहिमेवर गेलेत. घरी कुणी नव्हतं बाळ सांभाळायला, पण दूध विकणं गरजेचं होतं. राजे तुमच्या आज्ञेचं उल्लंघन झालं, तुम्ही द्याल ती शिक्षा मी भोगायला तयार आहे. पण ज्यावेळी मी गडावरून उतरत होते ना, त्यावेळी माझ्या लेकराच्या भेटीनं व्याकुळ झाले होते. राजे नियम मोडला मी तुमचा, गड उतरायचा नियम मोडला. द्याल ती शिक्षा भोगायला तयार आहे मी. राजाच्या डोळ्यात अश्रू आले आणि राजाने सांगितलं, ताई आज तुला शिक्षा द्यायला बोलवलं नाही, तर तुझा सत्कार करायला बोलवलं. मला आज कळलं, गड उतरणाऱ्या आणि गडाचा बुरुज उतरणाऱ्या एवढा कटिबद्ध आहे हा गड. रायगडावरती खालून फक्त वाराच वरती येऊ शकतो आणि वरून फक्त पाण्याची धारच खाली जाऊ शकते. एवढा कडेकोट बंदोबस्त असताना तू या गडाचा बुरुज, हा गड उतरलीच कसा? याचं सगळ्यांना आश्चर्य वाटते. आपल्या सैन्याला सांगितलं, खना नारळाने या माऊलीची ओटी भरा, साडी चोळी आहेर करा, आहेर करून त्या माऊलीची पाठवणी करा. आणि तात्काळ आदेश दिला राजांनी, या गडाला कडा बांधा, एक बुरुज बांधा आणि या बुरुजाला नाव द्या हिरकणी बुरुज. हिरकणी बुरुज. ज्या माऊलीनं स्वतःच्या जीवावरती उदार होऊन हा गड ती चढली, खाली उतरली, म्हणून आजपासून या गडाच्या बुरुजाला नाव असेल हिरकणी बुरुज. राजांनी सांगितलं, हिरकणी आता पुन्हा जर तुला सांगितलं या गडावरून खाली उडी मार, तर तुला मारता येईल का? तिनं सांगितलं, राजे आता जर उडी मारायची ठरलं तर मला हा गड उतरता येणार नाही, हा कडा सुद्धा उतरता येणार नाही. मग रात्री का उतरलीस? रात्री तूच उतरलीस ना, रात्री गडाच्या खाली तूच उतरलीस. रात्री कसा काय गड तुला उतरता आलं? हिरकणीने उत्तर दिलं, राजे रात्री उतरली ती हिरकणी नव्हती, तर रात्री गडाच्या खाली उतरली ते एका लेकराची माय होती. माय लेकराच्या भेटीसाठी व्याकुळ झाली म्हणून उतरली ती माय होती, उतरणारी हिरकणी नव्हती. एका आईने जर विचार केला तर हिरकणी सारखं ती गडावरूनही खाली उडी टाकू शकते. विठ्ठल पंत आणि आईसाहेब रुक्मिणी आपल्या लेकराला जगाने मान्य करावं आणि त्यांना माणूस म्हणून जगता यावं. तस्मात शास्त्र प्रमाणांते कार्य व्यवस्थित. शास्त्राला प्रमाण मांडलं आणि देहांत प्रायश्चित्त केलं. अरे मायबाप आपल्या लेकरासाठी सर्वस्वाचा त्याग करतात. विनंती असेल माझी दादांनो, पारचा उफाळी टांगण काजू बदाम खाऊ घाला, मी असं म्हणणार नाही. त्यांना तुमच्याच्याने शक्य होणार आहे ना, मायाच्याने शक्य होणारी. विनंती असेल फक्त जोपर्यंत जिवंत आहे तोपर्यंत चटणी भाकर सुखाची खाऊ घाला, कोपऱ्यात द्या, महिने वाटून घ्या. आता काय करता, महिने वाटून घ्या, पण आपल्या महिन्यामध्ये माय बापाला आपली ताप सुद्धा नाही आली पाहिजे, शुगर बीपी सुद्धा कमी नाही झाला पाहिजे. 8 दिवसाला तरी महिन्यात आपल्या डॉक्टर हजरच राहायला पाहिजे. जोपर्यंत माईबाप जिवंत आहेत तोपर्यंत तुम्ही जे द्याल तेच त्यांना समर्पित होतं. चटणी भाकर द्या, पण टायमावर द्या. लागतंय काय? सकाळी चपाती भाजी, संध्याकाळी भाकर आणि भाजी, अर्धी जास्त सहनही होत नाही त्यांना. सकाळी एक चहाचा कप, संध्याकाळी अर्धा चहाचा कप. महिना 2 महिन्यातून शुगर आणि बीपीच्या गोळ्या. या पलीकडे काय मागितले त्यांनी? 6 महिन्यातून वर्षातून शर्ट, धोतराचं पान, रुमालन, टोपी, हलकी चप्पल घ्या, फाटली तरी मात्र सुतळी लावून घालते. मला कुठे मिरवायचंय पोरांना? जिवंत आहे तोपर्यंत चटणी भाकर सुखाची खाऊ घाला. माईबाप गेल्याच्या नंतर घातलेल्या लाडूच्या पंक्ती फक्त कावळेनी तुम्ही खायच्यात, माईबाप येत नाहीत. मग जोपर्यंत जिवंत आहेत, माहेर एखादा सण असेल, उत्सव असेल, जत्रा यात्रा असेल, तर वाट पाहण्यासाठी नाहीच लागते. सारखी म्हणत असते ती, भाऊ फोन नाही लावला तू अजून? आई माझ्या लक्षातच नाही राहिलं. दादा थोडा आवाज दे मॉनिटरला. दादा फोन नाही लावला का रे तू अजून? आई
माझ्या फोनची बॅटरी डाऊन झाली. थोडं इकडे करा बरं फॅन, इकडे करा थोडं माझ्याकडे. दादा फोन नाही करायला लावले आपल्या अक्कीला अजून. आई मी फोन लावला होता पण आपल्या अक्काने फोनच नाही उचलला. किती खोटं बोललात तरी तुम्ही, किती खोटं बोललात. अरे आम्ही जिवंत असताना आमच्या लेकीला कोणी विचारत नाही. आम्ही गेल्याच्या नंतर तुम्ही काय देवी लावणार आहे. राग येतो म्हातारीला, फोन हिसकून घेते, शेजारच्या बाळ्याकडे जाते आणि फोन नंबर डायल करून घेते. अँड्रॉइडला बोट नाही फिरवता येत म्हातारीला. स्वतःच्या लेकीशी संवाद करते. चिमणे अगं ये राजा, हे सोने 4 दिवस झाले ग राजा, गावचा सप्ताह चालू झाला, अजून नाही आलीस बाळा तू. आईवर काय रुसलीस का. तू बोलत काय नाहीस ग माझ्या राजा. चिमणे तू बोलत का नाहीस ग. 4 दिवस झाले बाळा, गावचा सप्ताह चालू झाला. तुझ्या सगळ्या मैत्रिणी आल्या ग, गावातल्या आल्या, गल्लीतल्या आल्या, वर्गातल्या आल्या. मला दररोज विचारतात काकू तुमची राणी कधी येणार आहे हो. मी सांगते बाई माझ्या राणीच्या पाठीमागे फार मोठं प्रपंच. सासऱ्याचा आजारपण, नवरीची नोकरी, लेकरे छोटी छोटी शाळेत जातात, सासू आजारी, शेतातलं सगळं सांभाळावं लागतं, गुरांचं डोरांचं. येईल माझी लेक आल्याच्या 2-3 दिवस आधी. मी रोज जाते ग चिमणे. पहाटे काकडा असतो, शिवलेला मृदग्रंथाचं पारायण असतं, गाता भजन असतं, दुपारी कथा, हरिपाठ, प्रवचन, रामायण, संध्याकाळी कीर्तन. दररोज जाते ग चिमणे. मंडपात जाते, कथेत बसते, कीर्तनात बसते, पण मन लागत नाही ग. कारण सगळ्या आया बायांच्या शेजारी मांडी जवळ त्यांच्या लेकी बसलेल्या असतात, पण माझ्या शेजारची जागा सुनी सुनी असते ना, मन लागत नाही ग. हुरहुर होते मनाला, सारखी मागे पाहते. माझी चिमणी तर आली नसेल ना, माझी राणी तर आली नसेल ना, माझी लेक तर आली नसेल ना. रात्री 1-1:30 वाजता हॉर्न वाजला तर कडी उघडून बाहेर येते. माझी लेक तर आली नसेल ना, माझी चिमणी तर आली नसेल ना. तुला माहिती आहे ना राजा, आईला शुगर बीपीच्या गोळ्या चालू आहेत ग. देवासारखी वाट पाहते ग पाखरा तुझी. एक दिवस तरी येऊन जा ना आईसाठी. आसुसले डोळे तुला पाहण्यासाठी, आसुसले कान तुझे, तुझा आवाज ऐकण्यासाठी. तुला माहिती आईला शुगर बीपीच्या गोळ्या चालू आहेत, कधी भुसकून पाखरासारखा जीव निघून जाईल. आणि मग आई आई रडत फिरशील ग राजा. जोपर्यंत जिवंत आहे जाणं येऊन 2 दिवसासाठी. का म्हातारे आईला आशीर्वाद बसवते. माई बोलत होती, लेकीचा कंठ दाटून आला, डोळ्याच्या कडा ओल्या झाल्या. आता फक्त डोळ्यातलं पाणी वाट शोधत होतं, कुठून रस्ता मिळतो. तिने जणू मोबाईलच मिठी मारल्यासारखी किंचाळली. ती घट्ट मिठी मारली जणू आईलाच. आईच्या नावाने हंबरडा फोडला. मोबाईलवर पोरगी ढासा रडत होती. आई दिवाळी झाल्यापासून 3-4 महिने झाले ग आई, असा एक दिवस जात नाही की मी भाऊच्या फोनची वाट पाहत नाही ग. दिवाळी झाल्यापासून असा एक दिवस जात नाही की मी रस्त्याने भाऊच्या गाडीची वाट पाहत नाही. आई एकाने फोन नाही का ग केला मला, मोठ्यानेही फोन केला नाही, आणि धाकटे भावाचा फोन आला नाही. आई माझे बाबा गेले तर माझं माहेरच संपलं का ग. माझे बाबा असते ना आई, आतापर्यंत 3 चक्रा मारल्या असत्या माझ्याकडे. महिन्याला भेटायला येत होता माझा बाप मला. आई फोनच आला नाही तर माझ्या घरचे कसे पाठवतील ग मला. मी सासूरवासीने आई. माझ्या शेजारनी मला दररोज विचारतात कधी जायचंय ग माहेराला तुला. मी सांगते बाई माहेरी सुतक पडलं होतं माझ्या. आई आजारी होती माझी. माहेरचा सप्ताह येईल ना शिवरात्रीचा, माहेरचा सप्त्याला माझ्या सगळ्या मैत्रिणी येतात
आणि गावचा सप्ताह म्हणजे आमची दिवाळीच असते. सप्त्याला ना मी 8 दिवस राहणार आहे. एकदा गेली ना 8 दिवस येणार नाही बहिणी. येईल माझा भाऊ मला घ्यायला. धाकटा येईल, मोठा येईल, येईल माझा भाऊ. माझ्या भावाचा फोन तरी येईल मला. आई आलेला दिवस तसाच वाया जातो ग. भाऊचा फोनही येत नाही आणि भाऊ घ्यायलाही येत नाही. लेक रडत होती आणि लेकरा रडणाऱ्या लेकीला माय फोनवरच समजावून सांगत होती. तिला विश्वासात घेत होती. चिमणी, त्या भावाच्या फोनची वाट पाहतेस तू. अगं त्या भावांच्या जे बायकोच्या विचाराने बैल झालेत, अगं जे आईला विचारत नाहीत ते बहिणीला काय किंमत देते. बायकोच्या विचाराने पार जे नंदी बैल झाले, त्या भावाच्या फोनची वाट पाहतेस तू. आई काहीच तुझ्या डोळे पोस पिशवीवर मी कोणाला तरी पाठवते. जोपर्यंत तुझी माय जिवंत आहे माहेरामध्ये, तोपर्यंत कोणत्याच भावाच्या फोनची वाट पाहू नकोस. तुझी माय तुला माहेरात जिंदाबाद आहे. काहीच कमी पडू देणार नाही माय तुला. माझ्या वाट्याचा सगळं इकून माझ्या लेकीला लावी. माझ्या लेकीला विचारत नाही तो, लेकीला विचारत नाहीत. बाप गेला ना सगळं गेलं, माय जिवंत आहे. जोपर्यंत माय माहेरामध्ये चिमणे कोणाच्या फोनची वाट पाहू नकोस ग. तुझी माय तुला माहेरात जिंदाबाद आहे. ज्या दिवशी मी जाईल ना माहेरच्या उमऱ्यात पाऊल ठेवू नकोस. पण जोपर्यंत मी जिवंत आहे ना तोपर्यंत फोनची वाट पाहू नकोस. येत जा ग राजा माझ्यासाठी, येत जा. अगं वर्ष 6 महिन्यानं ही माय दिसणार नाही तुला, नाही दिसणार. कधी कधी तब्येत बिघडते, वाटतं माझी लेक येईपर्यंत तरी मी जगले पाहिजे गड्या. कधी एकदा डोळे भरून पाहते तुला. अरे 80 वर्षाची माय असेल आणि 65 वर्षाची पोरगी असेल, लेक जर माहेरी आली ना कुठून बळ येतं त्या म्हातारीमध्ये. काठी टेकवत टेकवत ना आणि घरापर्यंत जाते. मी जबाबदारीनं बोलते हे वाक्य, कारण मी एका लेकराची आई आहे आणि कुणाची तरी लेक आहे माई बाप. काठी टेकवत टेकवत जाते. तिला विचारते, चिमणे तुझी पाठ घासू का ग मी, तुझी पाठ घासू का ग. आई तुला दिसत नाही ग, काठीचा आधार घेतल्याशिवाय तुला चालता येत नाही ग. पाय घसरून पडलीस तर कोण करेल ग म्हातारपणा तुझं, कोण करेल. आई लेक माहेरी गेली आणि आईने बिना नाव माकू घालता परत पाठवली, ती आईच नाही गड्या, ती आईच नाही. जोपर्यंत माहेरातून येणारी पिशवी नेहमी भरगच्चच येणार. ज्या दिवशी माय नावाचं अस्तित्व या जगाच्या पाठीवरून निरोप घेतं ना, त्या दिवशी त्या पिशवीत बदल झाल्याशिवाय राहत नाही. कारण आता ती पिशवी आईच्या नाही तर भाऊजाईच्या हाती गेली असते. जोपर्यंत मायबाप येत आपण माहेरचे लेकी आहोत. जोपर्यंत मायबाप येत माहेरच्या किचन मध्ये घुसून दुधाचा ग्लास वरून उठायला लावता येतो. आई गेल्याच्या नंतर हिंमत होत नाही आपली. भाऊजाई वाईटीत मला असं नाही म्हणायचं, पण हळूहळू लक्षात येतं आपला अधिकार राहिला नाही गड्या. ज्याची माय जिवंत आहे माझ्या दादांनो, 15 दिवसातून, महिन्यातून, 1.5 महिन्यातून एकदा तरी त्या म्हातारीच्या मांडीवरती डोकं ठेवून झोपत जा गड्या, ठेवत जा. आईचा हात नसतो तर त्या आईच्या हातामध्ये आशीर्वाद असतो. मायबाप आशीर्वाद असतो. आई डोक्यातून केसातून हात फिरवते, थरथर त्या हाताने विचारते, राजा जेवलास का रे तू. घरी या मायबाप कामावरून, काय कमावले हे विचारणारे लेकर बाळा असतात. पण जे लेकरा तू जेवलास का रे हा प्रश्न विचारणारी एकमेव माय आहे जगाच्या पाठीवरती, फक्त माय. आतापर्यंत तिने तुम्ही काय कमावलं हे विचारलं नाही. आतापर्यंत आपल्या बँकेचे बॅलन्स जिला माहिती नाही, जिने आतापर्यंत तुमचा बँक बॅलन्स विचारलं नाही ना, ती आई फक्त आपली आहे. तोपर्यंत किंमत कळत नाही. एकदा गेली ना